नमस्कार, मी नेहा पाटील. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यासह समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच शासन आपल्या दारी या कार्यक्रमात शासनाचे करोडो रुपये खर्च केल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने हिंगोलीत मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदविल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. EPS 95 पेन्शनधारकांना महागाई भत्त्यासह 7,500 रुपये पेन्शन देण्यात यावे यासह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी EPS राष्ट्रीय आंदोलन समितीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. EPS पेन्शनधारकांच्या मागण्या तातडीने सोडवाव्यात अशी मागणी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या आंदोलनात असंख्य पेन्शनधारक सहभागी झाले होते. वीज पुरवठा बंद करण्याचे आदेश घेऊन वीज दुरुस्ती करण्यासाठी खांबावर चढलेल्या खासगी व्यक्तीचा विजेचा जोरदार शॉक लागून होरपळून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळी परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील आंबरवाडी येथे घडली. दुर्घटनेनंतर तब्बल 2 तासांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी खांबावरून प्रेत काढले. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे अपघात झाल्याचा आरोप केला जात आहे. वाशिम जिल्ह्याच्या कारंजालगत समृद्धी महामार्गावर रासायनिक पदार्थाची वाहतूक करणारा एक ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. या घटनेत सुमारे 20 लाख रुपयांची हानी झाली. ही घटना 11 मार्च रोजी पहाटे 5:30 वाजताच्या सुमारास घडली. भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट. महायुतीला आमची गरज नाही तर आम्हालाही त्यांची गरज नाही, राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी व्यक्त केली नाराजी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 5 दिवसीय महोत्सवाचा जल्लोष आजपासून सुरू झाला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आजपासून ते 15 मार्च दरम्यान 19व्या राज्यस्तरीय इंद्रधनुष्य युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. महोत्सवात 24 विद्यापीठाचे 875 युवा कलावंत सहभागी झाले आहेत. वातावरणीय बदलाचा मध व्यावसायिकांवर परिणाम, मधपोडे दुर्मिळ होत असल्याने मध व्यावसायिक हवालदिल. सलग सुट्ट्या आल्याने आज जळगाव जिल्ह्याच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी शेतीचा माल विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणला आहे. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याची आवक मोठ्या प्रमाणात आहे. गहू देखील आता काढणीला आला असल्याने मार्केटमध्ये गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी शेतकरी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आणत आहेत. कळंब तालुका इंदापूर या गावाकरिता 102 कोटी 70 लक्ष निधी मंजूर केला. या कामाचे भूमिपूजन व विकास कामाचे उद्घाटन पार पडले. यावेळी कळंब ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी आमदार दत्तात्रय भरणे यांची चक्क हत्तीवरून मिरवणूक काढली. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.